सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, जन्मोजन्मी आईसे मागितले तुझ, आम्हाशी सहज द्यावे आता, अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, तुका म्हणे तुझा ऐशेजी दयाळ, तुका म्हणे तुझा ऐशेजी दयाळ, धुंडिता सकळ नाही आम्हा, अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या, तुझे अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा. आणि ज्या आपलं जे आजचं प्रवृत्तीनिमित्त आहे की या ठिकाणी हरिभक्तीपरायण, प्रातस्मरणीय, वंदनीय, ब्रह्मनिष्ठ असे वारकरी साधू या ठिकाणी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बाबा रामदास बाबा खोडदे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या छत्राखाली या ठिकाणी आपण एकत्र झालेलो आहोत. ही त्यांची आपल्यावर असणारी अलौकिक, अकारण करून, अद्भुत, असीम, अपूर्व, अशी अलौकिक, अहेतुकी अशी दया आहे. कारण या परमार्थामध्ये जेव्हा प्रवेश करण्याची बुद्धी होते त्याला म्हणतात जिज्ञासा. मनुष्याला माझं कल्याण व्हावं त्यासाठी आज आपण या ठिकाणी त्यांच्या चरणाजवळ उपस्थित आहोत. आपण या ठिकाणी लौकिक, भौतिक ज्या इच्छा आहेत त्यांचा या महोत्सवामध्ये काहीसा त्याग केलेला आहे. आणि या ठिकाणी बाबांच्या सन्मुख होऊन त्यांच्या कृपा छत्राखाली आपल्याकडून काही नामस्मरण, पारायण, भागवत श्रवण, कीर्तन यांच्या निमित्ताने अंतर्मुख वृत्तीनं आपल्या जीवनाच्या परमकल्याणाचा किंवा मंगळाचा सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण करून काही लाभ व्हावा असं आपल्याला वाटलं. जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक गोष्ट आहे की मनुष्याला आपल्याला मनुष्य जन्म येणं ही दुर्लभ गोष्ट आहे. कारण आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडणं शक्य नाही पण एखाद्या वेळेला सापडून जावा, त्याप्रमाणे हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आहे. पावला हा देह कागद आली न्याये, न घडे उपाये घडो आले. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी मनुष्याला माझा उद्धार व्हावा असं वाटणं ही गोष्ट दुर्लभ आहे. जगामध्ये सगळ्या दक्षिण उत्तर ध्रुवापर्यंत मानवांची संख्या किती मोठी आहे, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यांनाच माझा उद्धार व्हावा
आणि माझं खरं जीवन परमात्म्याच्या प्राप्तीमध्येच सार्थकी लागणार आहे. हे जे भौतिक प्रपंच आहे तो आपण घेऊनही आलो नाही, बरोबरही घेऊन जाणार नाही. मधल्या काळात हा आभासिक प्रपंच आहे, तर याच्याविषयी जास्त आपण तादात्म्य ठेवण्यामध्ये, आसक्ती ठेवण्यामध्ये काही तात्पर्य नाही. असा जो विचार माणसाच्या ज्या भक्ताच्या अंतःकरणात उत्पन्न होतो, हे सुद्धा अत्यंत भगवंताच्या कृपेशिवाय घडू शकत नाही. ही गोष्टसुद्धा दुर्लभ आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट दुर्लभ आहे ती म्हणजे महापुरुष संश्रय. आपल्याला जरी वाटलं की आपल्या जीवनात आपला उद्धार व्हावा, मनुष्य जन्मही प्राप्त झालेला आहे, परंतु आपल्याला कुठं जावं, आपण कुठून आलेलो आहोत हे कळत नसल्यामुळं आपल्याला जर या ठिकाणी जीवनामध्ये एखादा कुणीतरी असा महात्मा मिळावा की ज्या महात्म्याचे आशीर्वाद आपल्यावर असावे, त्यांनी तू माझा आहेस असा त्याचा अंगीकार करावा, तशी लागणारी श्रद्धा आपल्या अंतःकरणात उत्पन्न व्हावी, तशी सेवा आपल्याकडून घडावी आणि त्या महापुरुषाचा सम्यक आश्रय, त्याचा चांगल्या प्रकारचा आश्रय जर मिळाला तर आपल्या जीवनामध्ये ह्या तिन्ही गोष्टींचं एकीकरण झालं म्हणजे जीवन निश्चित रूपाने परिपूर्ण होत असतं, सफल होत असतं. आणि हे सगळे योग आपल्या जीवनात आज आलेले आहेत ते बाबांच्या कृपेमुळे आलेले आहे. कारण या ठिकाणी संतांच्या विषयी श्रद्धा किंवा भगवंताविषयी श्रद्धा होण्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने बाबांच्या ह्या चरणकमलाजवळ बसून या ठिकाणी हे महात्मे जे असतात, उलट असं आहे की जोपर्यंत ते ह्या शरीरधारी होऊन राहत असतात त्यांनी लीला विग्रह धारण केलेला असतो. खरे तर ते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो शिव. या ठिकाणी जे मुनी, ज्या वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो, नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, यासाठी हे महापुरुष आलेले असतात. पण त्याविषयी ते वैकुंठवासी असतात, परंतु वैकुंठातून कार्य करता येत नाही. ते आपल्यासाठी आपल्यासारखा साधा हा रस रक्ताचा जणू काही मांस मेद आस्तीचा हा देह धारण करतात आणि मर्त्य लोकामध्ये तुम्हाला आम्हाला आदर्श दाखवतात की मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही, यासाठी ते आलेले असतात. पण ते वैकुंठवासी आहेत अशी ते जोपर्यंत ह्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत आपली सहसा श्रद्धा होत नाही. एखाद्या विरळा अशा भाग्यवानाची होत असते. तोपर्यंत हे साक्षात सच्चिदानंद ब्रह्मच माझ्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले जनलोका, अशा प्रकारची श्रद्धा सहसा उत्पन्न होत नाही. पण गुरुवर्य परमहंस परिव्राजकाचार्य प्रातस्मरणीय स्वामीजी म्हणायचे की अरे गुरु जो असतो तो गुरु ही व्यक्ती नाही, गुरु हे तत्व आहे, साक्षात ते परमात्म्याचं स्वरूप आहे. तेव्हा ते परमात्म्याचं स्वरूप नित्य असतं. त्यांचा देह जरी पडला तरी महापुरुषांचं इतकं मरणोत्तर प्रारब्ध बलवान असतं की भगवान परमात्मा जो आहे त्यालाच त्याचा महिमा वाढवावा वाटतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. आमचे गुरुवर्य मारुतीबाबा म्हणत असतात की माऊलींच्या संजीवन समाधीनंतर 7.5 वर्ष झालं तरी समाधी बैसला, निर्वाण कथा कीर्तन करीतो. निर्वाण
बाळचंदू बाबा बाळचंदू ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबाराय समाधीत बसलेले आहेत, पण आज बाहेर ज्ञानोबारायांचा त्यांनी सांगितलं उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती काळा. साहित्य संमेलनामध्ये एकदा असं सांगितलं एका व्याख्यात्याने की ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारचा अपूर्व ग्रंथ रत्न निर्माण केले आणि त्या निमित्ताने चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोबारायांची कीर्ती राहील असं त्यांनी भाषण केलं. त्यावेळेला आत्ताच नुकतं ज्यांचं देहाचं उत्क्रमण झालं प्राणांचं, अशा प्रकारचे असणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण वैकुंठवासी साखरेजी महाराज, तर त्यांनी सांगितलं की हे तुमचं बोलणं चुकीचं आहे. त्याचं उत्तर असं आहे ते म्हणणे की जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज आहेत संजीवन समाधी तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय नाहीत. विठ्ठल असं आहे की या ठिकाणी गुरुवर्य प्रातस्मरणीय बाबा यांचं निर्याण जरी झालेलं असलं तर असं अनेक महापुरुषांचा अनुभव आहे की गुरु हे तत्त्व आहे. रामकृष्ण परमहंसांनी तर असं सांगितलं की आपल्याकडे एक विचार नेहमी आपण करत असतो की मनुष्य जीवन प्राप्त झालं ना त्याला एक रामकृष्ण हरीसारखा कोणता तरी आपला इष्ट मंत्र पाहिजे जीवनात मिळालेला, त्याला कोणता तरी वारकरी संप्रदायासारखा एक संप्रदाय जीवनामध्ये असला पाहिजे, त्याला कोणीतरी जगामध्ये एखादा संत जो आहे एक श्रीगुरू ते त्याच्या जीवनामध्ये असले पाहिजे आणि एखादा कोणता तरी इष्ट ग्रंथ ज्ञानेश्वरीसारखा त्याच्या जीवनामध्ये आश्रय तो ग्रंथ असला पाहिजे आणि याशिवाय त्याचं एक इष्ट दैवत असलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर आपण घेतल्या, ह्या वारकरी संप्रदायात सगळ्या आहेत. आपण आता अत्यंत श्रीमंत अशा प्रकारच्या वडिलांची मुलं आहोत. माझ्या वडिलांची मेराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून या ठिकाणी आपले जे संत मनुष्याच्या जीवनामध्ये पुन्हा दुसरी गोष्ट आहे, ईश्वर पाहिजे आणि गुरु पाहिजे. परंतु गुरु आणि ईश्वर ही दोन एकच तत्व आहे. त्याच्याविषयी स्वामी रामकृष्ण म्हणतात की असं आहे की मनुष्याच्या जीवनात जोपर्यंत गुरु आहे ना तोपर्यंत इष्टदेवता ही त्या गुरुमध्येच पाहावी. ते चालतं बोलतं ब्रह्म आहे. आपण संजीवन समाधी पुढे गेलं किंवा पांडुरंगा पुढे गेलं ते आपल्याशी बोलणार नाही. आज बाबांच्या समाधीचं दर्शन केलं तर बाबा आपल्याशी बोलणार नाही. परंतु या ठिकाणी हे जे संत असतात ते आपल्याला साक्षात उपदेश करीत असतात की आता जागा रे भाईनो जागा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, अशा प्रकारचा उपदेश करत असतात. तेव्हा त्या काळात हे त्यांच्या मुखातून जे काही बाहेर पडणारे शब्द आहे ते आपल्या जीवनामध्ये इतके झेलावेत की आपलं जीवन त्याच्यावरून वळवून टाकावं. हे मानवी देहधारी गुरु नसून हा सच्चिदानंद परमात्माच माझ्या ठिकाणी माझा उद्धार करण्यासाठी आलेला आहे, अशी त्या इष्ट अशा श्रीगुरूंची सेवा करावी. आणि ज्या वेळेला श्रीगुरूंचा देह पडतो त्यावेळेला काय करायचं तर त्यांनी सांगितलं आपलं इष्ट दैवत जे पांडुरंग परमात्मा आहे त्या पांडुरंग परमात्म्यामध्ये माझ्या गुरूंचा देह हा लीन झालेला आहे असं समजून गुरु आणि ईश्वर एकच आहे. या ठिकाणी अशा दृढ धारणेनं आपल्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत त्या परमात्म्याची गुरुरूपाने सेवा करावी. विठ्ठल स्वामी महाराज तर असे म्हणायचे की जर खरा साधक असेल तर त्याला जिवंत असताना बहुधा एवढी श्रद्धा होत नाही आणि काही भाग्यवानांना गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं. काही तर बिचारे इतके दरिद्री असतात तर गेल्यानंतरही त्यांना त्यांच्याविषयी दोष किंवा मानवी बुद्धी राहते. परंतु त्या खरं जर श्रद्धावान पुरुष असेल तर जसा परमात्मा त्याला मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया, परमात्मा त्याच्या शारीरिक मानसिक वाचिक
कोणतीही संकट आली तर परमात्मा त्याचं रक्षण करत असतो. परंतु गुरु जे आहेत ते गुरुसुद्धा त्याचं रक्षण करत असतात, पण ते परमात्म्यापेक्षा उच्च रीतीचं रक्षण करत असतात. ते त्याच्या प्रारब्धप्राप्त कर्माने आलेले भोग त्याला टाळण्याच्या भानगडीत पडत नाही. ते फक्त त्याचं जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने परमात्म स्वरूपापर्यंत जाऊन परमात्म स्वरूपात विलीन कसं होईल यासाठी त्याला आतून त्याच्या हृदयामध्ये स्फूर्ती देत असतात. अशा प्रकारचं स्वामी महाराजांना एकदा मी म्हटलं, तुम्ही गेल्यावर आम्ही काय करायचं? तर ते म्हणे, मूर्खा, आम्ही जेवढं सांगितलं, किती वर्ष झालं तू इथं आलेलं, सगळं फुकट गेलं, मातीत गेलं म्हणे. मी काय जाणार आहे येणार आहे काय? मी मरका आहे का म्हणे? मी तुम्हाला सगळ्यांना पुढं घालून जाईन. गुरूंचं खरं स्वरूप, संतांचं खरं स्वरूप असे आहे, नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, आम्ही जन्मतही नाही आणि मरतही नाही, आहो अखंडित जैसे तसे. आम्ही जे अमर आत्मस्वरूपाने आहोत, आमचं जे ज्ञान स्वरूप आहे, आमचं जे आनंद घनता आहे, त्या रूपाने ती कधी उत्पन्नही झाली नाही आणि ती कधी नाशही पावणार नाही. ती नित्यच्या नित्य जशीच्या तशी आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी प्रातस्मरणीय बाबांचं हा जो लीला विग्रह आहे, तो लीला विग्रह जरी आपल्याला आता अदृश्य झाला असला, दृश्य स्वरूपात नसला, तरी तो समाधीमध्ये नित्य तुमच्या आमच्या हृदयात राहून या ठिकाणी जसा ईश्वर हा सर्व भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती, ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि तो सर्व प्राणीमात्रांना भ्रमण करवित असतो. त्याप्रमाणे बाबा आपला आध्यात्मिक प्रवास जो आहे तो निर्वेद व्हावा म्हणून या ठिकाणी हे जंगल में मंगल निर्माण झालं. इथं खरं जर पाहिलं ना, सारोळे शब्दाचा अर्थ तर केला तर थोडा वेगळ्या रीतीने आपण करू शकतो. तर या ठिकाणी क्षेत्र झालं आहे, हे गाव राहिलेलं नाही. क्षेत्र शब्दाचा अर्थ आहे क्षतात त्रायते इति क्षेत्रः. आपल्या जीवनात येणारी जी आधिभौतिक दुःख, आधिदैविक दुःख आणि आध्यात्मिक दुःख, म्हणजे आध्यात्मिक दुःख म्हणजे आपल्याला शरीरात होणारे रोग किंवा आपल्या मनाला होणाऱ्या वेदना, याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. विंचू, व्याघ्र, सर्प, शत्रू यांच्यापासून जे दुःख होतं याला म्हणतात आधिभौतिक दुःख. आणि तिसरं दुःख आहे आपलं आधिदैविक दुःख. भूत, प्रेत, पिशाच्य किंवा अतिवृष्टी, अनावृष्टी, उल्कापात, भूकंप असे जे काही सामुदायिक अत्यंत मोठी विघ्न येतात तर त्यांना म्हणतात की आधिदैविक दुःख. जगात ही तीनच प्रकारचे दुःख आहे. तेव्हा त्रिविध दुःखाने होरपळलेल्या जीवांना या ठिकाणी त्यांना काही दिलासा मिळावा, त्यांना काही जीवनामध्ये परमा शांती प्राप्त व्हावी, रम्य समाधान प्राप्त व्हावं म्हणून हे महापुरुष जे आहेत ते आपल्यासाठी या एक केंद्रस्थानी
जिथं सगळी शक्ती, चैतन्य शक्ती, चित्शक्ती एकवटलेली आहे, आनंदाची शक्ती तिथं एकवटलेली आहे आणि अमरत्व एकरूप झालेलं आहे. अशा प्रकारचे ह्या समाधीस्थळी बसून ते तुम्हाला आम्हाला प्रेरणा देत आहेत. विठ्ठल विठ्ठल याच्यात असं आहे की आपल्याला जर कधी कधी शंका पण येऊ शकते, संशय पण येऊ शकतात, उलट विचार पण येऊ शकतात, पण ते सुद्धा ईश्वर टाळणार नाही, पण बाबा त्याच्यातून सोडवणूक करतील. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण परमहंस देव होते. विवेकानंद आपल्याला माहीत आहे, त्यांचे सर्वात पट्ट शिष्य, लाडके शिष्य, ते सुद्धा एक अवतारी कोटीतले पुरुष. आणि रामकृष्ण परमहंस देवीचे भक्त ते सुद्धा अवतारी कोटीतले पुरुष. ते नेहमी त्या भक्त मंडळीत म्हणायचे, त्यांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. ते म्हणायचे, जो राम, जो कृष्ण, तोच हा रामकृष्ण, असं ते म्हणायचे. म्हणजे याचा अर्थ राम, मर्यादा पुरुषोत्तम राम आणि लीला पुरुषोत्तम कृष्ण, ते दोन्हीही या कलियुगामध्ये ह्या शरीरामध्ये अवतीर्ण झाले किंवा अभिव्यक्त होत आहेत, असं ते स्वतः जवळच्या शिष्यांना सांगत होते. तरीसुद्धा त्या विवेकानंद हे शिकलेले होते, त्यांना ही गोष्ट पटली नाही, त्यांना ही गोष्ट पूर्णपणे मान्य झाली नाही. परंतु गुरुजी म्हणतात काहीसा विश्वास होता. पण ज्या वेळेला शेवटचा अंतकाल आला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आता सर्व तरुण मुलं होती, सर्व त्यांना वाटले की देहपाताच्या वेळेला आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे 1000 इंगळ्या एकाच वेळेला दंश केल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना मरणांतच्या वेदना असतात. त्यामुळे त्यांना वाटले मुलांना भय वाटेल, यांना दुःख वाटेल, म्हणून तुम्ही समोरच्या खोलीत बसा, असं त्यांनी सांगितलं. आणि 1 तासाने या, कारण त्यांचा देहनिर्याणाचा क्षण होता, तो अंतर्यामी होते, त्यांनी जाणून त्यांना खोलीत बसवलं. पण इकडे विवेकानंदांच्या मनामध्ये एकदम अशा प्रकारचा विचाराचं काहूर उठलं की हे रामकृष्ण देव म्हणायचे, जो राम, जो कृष्ण, तोच हा रामकृष्ण, असं म्हणायचे. आणि आता मात्र अंतकालच्या वेळेला त्यांनी आपल्याला बाजूला पाठवून दिलं. याचा अर्थ हे खरंच रामकृष्णाचे अवतार असतील का, अशी त्यांच्या मनामध्ये शंका आली. आणि ती शंका आली त्यावेळी त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता, देह अत्यंत कृश झालेला होता, आवाज निघत नव्हता. तरीसुद्धा त्यांनी थोड्या मोठ्याने हाक मारली, हे नरेंद्र इकडे ये. आणि ते विवेकानंद तिथं गेले. विवेकानंद गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं, अरे अजूनही शंका, अजूनही शंका. त्यांनी सांगितलं, जो राम, जो कृष्ण, तोच हा रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ मागे पुढे उभा राहाय सांभाळितं. इकडं शंका आली दुसऱ्या खोलीमध्ये, पण ती शंका राहू नये, याची श्रद्धा दृढ व्हावी, याचं खरं कल्याण व्हावं, म्हणून त्यावेळेला सुद्धा स्वामी विवेकानंदांनी त्यांना याची प्रतीती आणून दिली. विठ्ठल आपलं चिंतन हे चाललं होतं की हे सारोळा जे आहे हे क्षेत्र आहे, ह्या त्रिविध तापाचं जे संतप्त झालेले जीव त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना आल्हाद देण्यासाठी या ठिकाणी ही समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्या वायुमंडलामध्ये आपण सर्व जिवंत आहोत, आपले श्वासोश्वास चालू आहेत, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. कारण आपण आपल्याला देवाने दिलेला जो देह आहे त्या देह कारणी लागावा, सत्कारणी लागावा, त्याच्याकडून ईश्वर सेवा, गुरुसेवा, शास्त्रसेवा, आत्मसेवा घडावी, म्हणून आपण सगळी आत्मबल, बुद्धिबल, शारीरबल ही सगळी एकत्रित करून त्यांच्या चरणाजवळ उपस्थित आहोत. म्हणून हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल हे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं ह्या कराल विक्राल कलिकाळामध्ये आणि ह्या 21व्या शतकामध्ये जे काही आयोजन करणं हे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्यासारखं आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. शिवाय हा एकल्याचा नव्हे
खेळ अशा प्रकारची तिथे आहे. मनवुनी मेळ मिळविला. या ठिकाणी बाबांचं ज्या हृदयामध्ये प्रेरणा होते आणि ह्या काया वाचा मनाने तनमन धनाने ही सेवा करण्यात प्रवृत्ती होते, ही सगळी आपल्या जीवनामध्ये असणारी बाबांची कृपा आणि तेच आपल्या जीवनातले खरे भाग्याचे क्षण आहेत आणि ते ज्यांना प्राप्त झाले ते धन्यवादाला पात्र आहेत. विठ्ठल विठ्ठल. असो, या ठिकाणी आज हा आपल्या जागराचा दिवस आहे. जागराचा दिवस याचा अर्थ उपांत्य दिवस. उपांत्य म्हणजे उद्या काला आहे, त्याच्या अगोदरचं हे कीर्तन. आपल्या संप्रदायामध्ये फार लिखित नियम नाही, पण अलिखित असे काही दंडक ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनाचा अभंग घ्यायचा म्हणजे चरित्र ते केले चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, असा एक नियम सांगितलेला आहे. आणि साधारणपणे हे जे जागराचं कीर्तन असतं याच्यामध्ये आपण जी 7 दिवस सेवा केली त्या सेवेच्या निमित्ताने आपलं इष्टदैवत आपल्यावर प्रसन्न झालेलं आहे. अशा वेळेला आपण त्याच्याकडं मागणी मागायची. मागणी मागायची म्हणजे भिकाऱ्यासारखं मला धन पाहिजे, कीर्ती पाहिजे, मी निवडणूक जिंकली पाहिजे, ही मागणी नाही. या ठिकाणी भगवंताची मागणी जी करायची तर तुझी आमच्यावर अखंड कृपा असावी. आणि ती कृपा कशासाठी असावी तर तुझं भजन करण्यासाठी. म्हणजे भजन केलं आणि फल मागायला लागला. आणि भजनाचं फल काय आहे की हेची दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. त्या देवाचा विसर झाला नाही म्हणून तर देव म्हणतो की तू काहीतरी माग. आणि मागायला लागला तर पुन्हा काय मागतो त्या ठिकाणी पुन्हा मला तुझा विसर न व्हावा, अर्थात भजनच व्हावं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आपल्या वारकरी सांप्रदायिक संतांनी आपल्या हृदयात बिंबवलेली आहे की इथं हे परमार्थामध्ये बीज आणि फळ दोन नाहीत. एरवी बीज वेगळं आणि फळ वेगळं, पण इथं बीज आणि फळ हरीचे. बीज आणि फळ हरीचे नाम, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळांचे हे वर्म, सकळ कळांचे हे वर्म, निवारी श्रम सकळही, निवारी श्रम सकळही, निवारी श्रम सकळही, निवारी श्रम सकळही. बीजानी फळ हरीचे नाम, 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 सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ कळांचे वर्म, श्रम सकळही, हे वारी श्रम सकळही, बीजानी फळ हरीचे नाम, बीजानी फळ हरीचे नाम, बीजानी फळ हरीचे नाम, बीजानी फळ हरीचे नाम. जन्मोजन्मी द्यावी तुझी चरणसेवा. या ठिकाणी बीज आणि फळ परमार्थामध्ये वेगळं नाही. भजन करायचं हे बीज आहे आणि त्याचं फळ काय पाहिजे, भजनच पाहिजे. याचा अर्थ आमचा पारमार्थिक जीवन जे आहे ते भजनासाठी भजन आहे आणि भक्तीसाठी भक्ती आहे. आम्ही मागतच नाही.
काही मागणे हे आम्हा अनुचित, परंतु मागायचं झालं तर मागणे ते एक हेची मागो काय जीव भाव तुझं सांग, जीव भाव तुझं सांगो आणि लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. हे भगवंताकडं मागणं मागितलं ना, भगवंताला कधीच वाटत नाही का हा मागणं मागतो, कारण ते मागणं जे आहे जगातली सगळी मागणी संपवणारं असतं आणि परमात्म्यालाच विषय करणारं असतं. विठ्ठल कसं आहे, स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे. एक राजा होता आणि तो परदेशामध्ये गेला की ज्या देशामध्ये अत्यंत समृद्धी होती, श्रीमंती होती, त्या देशात गेला. त्याच्या अनेक राण्या होत्या. तर त्यांना पत्र लिहिलं की मी आता येणार आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, त्या वस्तू घेऊन येतो. प्रत्येकीनं आपल्या पत्रामध्ये लिहिलं हे पाहिजे ते पाहिजे. आणि सगळ्या वस्तू घेऊन आला. आणि त्याच्या पत्नीनं लिहिलं होतं की तुम्ही यावे, असं लिहिलं होतं, तुम्ही यावे असं लिहिलं होतं. तो राजा आला, सगळ्या प्रत्येकाच्या खोलीमध्ये गेला राणीच्या. त्यांनी जे वस्तू मागितली ती त्यांना दिली. त्यांच्याशी विशेष बोलला नाही, काही नाही, हे तुमची वस्तू सांगितलेली घ्या. आणि तो अत्यंत आनंदाने कुठं गेला, जिनं सांगितलं होतं की मला काहीच नको, तुम्हीच पाहिजे. विठ्ठल व्यवहारामध्ये साध्य साधन भाव बदलत असतो. समजा आता एखादा विद्यार्थी तो शिकतो कशासाठी, नोकरी लागण्यासाठी. नोकरी कशासाठी, लग्न व्यवस्थित व्हावं म्हणून. लग्न कशासाठी, मुलं व्हावीत म्हणून. नंतर कशासाठी, काही नातवंड वगैरे, असं त्याचं ध्येय बदलत जातं. याच्यामध्ये त्याचं स्वतःचं जे ध्येय सारखं बदलत. अगोदर शिक्षण हे साधन होतं, नंतर नोकरी साध्य होती, पुढं नोकरी झाली साधन आणि पत्नी झाली साध्य, पुढं पत्नी झाली साधन, पुढं मुलगा झाला साध्य. अशा प्रकारचं साध्य साधन भाव ज्याच्यामध्ये सारखा बदलत जातो त्याला म्हणतात संसार, की जो दुःखामध्ये जीवाला नेतो. आणि ज्याच्यामध्ये साध्यही तेच असतं आणि साधनही तेच असतं. परमात्माच साधन आणि परमात्माच साध्य अशी ज्याच्या जीवनामध्ये दृढ अशा प्रकारची धारणा झाली, तो पुरुष परमात्म्याचा अत्यंत आवडता असतो. परमात्मा कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. त्याच्यासाठी आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा. आणि ह्या तत्वांचं परिपालन करणारा आपला हा वारकरी संप्रदाय आणि त्याच्यातला सगळा साधक वर्ग जो आहे तो खरा याचा वतनदार आहे. मागायचं झालं तर देवाकडे कसं मागावं. स्वामी महाराज सांगायचे, अरे तुला काय कळतं तुझं जीवनातलं कल्याण कशात आहे. तुला सकाळची भाजी खाल्लेली संध्याकाळी आठवत नाही आणि सगळ्या जीवनाचं देव प्रसन्न झाला, सगळा जगन्नायक, आणि त्याला म्हणतो की मला मुलगा द्या, मला धन द्या, मला कीर्ती द्या. जसं काही तू देवापेक्षा त्याचा आजोबा इतका बुद्धिमान आहेस. विठ्ठल उलट देवाला प्रार्थना करायची, माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडिया आशापाश करी वास हृदयी. पाहे गुंतलो निर्णता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे. हे भगवान परमात्मन तुझ्या पायाजवळ मला स्थान दे, एवढंच मागावं. विठ्ठल म्हणून या ठिकाणी आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. काही लोक काही सेवा करत नाही पण मेवा मात्र इच्छा करतात. हा परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. त्या ठिकाणी तुझं करिता नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करिओ आई मजवरी. परमात्म्याला काय करू शकत नाही, सर्व करू शकतो. ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्रे आपुल्या
तो हा विठोबा निधान. असा हा पांडुरंग परमात्मा आहे. तो काहीही करू शकतो. पण तो परमात्मा प्रसन्न झाला तर जगन्नायक परमात्म्याजवळ मागणंसुद्धा असं मोठं मागितलं पाहिजे की देवा आता हा आमचा शेवटचा जन्म होऊ दे, आता परत आईच्या गर्भवासात नको, असं काहीतरी मोक्षाचं मागणं मागितलं पाहिजे. कारण तो देऊ शकतो. किंवा त्याच्यापेक्षा मोठं मागणं वारकरी मागतो. ते हे मागणं आहे की मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुमचा मोक्ष पण मला नको, मोक्ष सुखा हानू लाता. त्या ठिकाणी तुका म्हणे सत्ता निकट करू सेवे. देवाई के विनंती, देवाई के विनंती, मदन कोरे मुक्ती, मदन कोरे मुक्ती, तया इच्छा गती, तया इच्छा गती, हिची सुख गळे, हिची सुख गळे, हिची सुख गळे, हिची सुख गळे. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, रीती सिद्धी द्वारी, कर गोडोनी तिष्ठती. या वैष्णवाचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, हे रीती सिद्धी द्वारी, कर गोडोनी तिष्ठती. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा, तया इच्छा गती, गती हेची सुख आगळे. या वैष्णवांच्या घरी. हे अशा प्रकारचं असणारं जे तुकोबारायांचं मागणं आहे की या ठिकाणी भगवंताचं म्हणणं आहे मागा, पण भगवंताकडून दोनच गोष्टी मागाव्या. तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याची प्रवी कोड. त्याला जर माझी सायुज्य म्हणजे परमात्मानं आपण वेगळं राहायचंच नाही, आपण परमात्मा आणि आपण एकरूप होऊन जायचं, म्हणजे त्यालाच मोक्ष असं म्हणतात. हा मोक्ष सायुज्य मोक्ष पाहिजे असेल तर भगवान म्हणतात मी देतो. भगवंताला भक्ताला काहीच देणं कठीण नाही. परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, भगवान सांगतात तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याची प्रवी कोड, आणि सेवा म्हणती तरी आड प्रेम सोये. जर भक्तांनी मागितलं मला फक्त तुझी सेवा घडू द्या, तर सेवेसाठी अंतकरणात प्रेम लागतं. प्रेम बाजारात मिळत नाही, आपल्याजवळ कुठला विलाज नाही. तर ते प्रेम कोण आहे? प्रेम देवाचे हे देणे, देह भावदाय देणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. परमात्म्याला वाटलं तुझं अवघे होऊ येते, परमात्म्याला काही पण करता येतं. तेव्हा भगवंताकडं मागितलं तर जेव्हा हे शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझं चिंतन घडू दे, या ठिकाणी मला अंतकाळाला तुझं चिंतन घडू दे आणि रात्रंदिवसही तुझं चिंतन घडू दे. बरं देह पडला तर पुन्हा काय? मोक्ष ना? नाही, आम्हाला मोक्ष पण नको. पुन्हा पुन्हा मला मोक्ष सुखाची आवड नाही, मला तुझ्या भक्तीची आवड आहे. तेव्हा भक्तीसाठी मला पुन्हा जन्म दे. आणि कोणते जन्म दे? भलते कोळी भलते ठाई. तुझं काय मना येईल तो जन्म दे. मला येईल तो कोणताही जन्म दे, मना येईल तो जन्म दे. भलते कुळी भलते ठाई. लतीफ मुसलमानकर, सेना न्हावीकर, गोरा कुंभारकर, गरुडकर, जटायूकर, ते मी साकडे घालीत नाही. मी तुला साकडं घालत नाही, परी हृदयहून तुहा न जावे. पण माझ्या हृदयातून तू जाऊ नको. तर भगवान म्हणतात असं जर भगवत प्रेमाची मागणी माझ्याकडे केली तर त्या प्रेम सुये, मी त्याच्या हृदयात प्रेम प्रगट करतो. बघा, एवढा भगवान परमात्मा असा दयाघन असताना, भक्तवत्सल असताना, अनंत गुणगण निधान असताना आपण जडामध्ये आपल्याला सुख मिळेल किंवा जीव जो अल्पज्ञ अल्पशक्तिमान असणारा जीव, परतंत्र असणारा जीव, आई वडील मित्र किंवा पैसा
जो जड आहे. आपण म्हणतो मी लाखाचा धनी, पण ते लाख जिथं पडलेले असतात ते कधी समजत नाही हा माझा मालक आहे. याच्यामध्ये स्वामी महाराज तर सांगायचं, ज्या पशुधन आहे, एखाद्याचा घोडा फार प्रिय असतो, तर जो प्रिय घोडा गेला तर तो मालक रडतो, पण मालक मेला तर घोड्याच्या डोळ्यात अश्रूसुद्धा येत नाही. अशा प्रकारचा जे काही जड जीव यांच्या ठिकाणी सुख मिळेल अशा प्रकारचा जीव भ्रम धारण करतो आणि कल्पच्या कल्प जन्मच्या जन्म दुःख भोगत राहतो. त्यापेक्षा सांगितलं की जीवनामध्ये खरंच सुख पाहिजे असेल ना, दोन आपण नेहमी चिंतन करत असतो, सुखाचे दोनच पत्ते. माणसाला जर खरा जीवनाचा उद्धार करायचा असेल ना, तर आपण जेव्हा जेव्हा परमार्थ करतो त्या परमार्थामध्ये संत आणि देव सोडून सुखाचा शोध देणारे किंवा सुखाचा लाभ देणारे, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. अशा प्रकारचं हे संतांचं चरण आणि भगवंताचं चरण हाच आपला आश्रय आहे. आणि मग बाकीचं काय आहे, आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. जे वाट्याला आलेलं आहे ते कार्य करायचं, आणि ते करत असताना हरिबोला देता हरिबोला घेता, सर्व कार्य करिता हरिबोला, हरिबोला भांडता हरिबोला कांडता. हे नामस्मरण ह्या सप्ताहाचं हे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी नामघोष होत आहे. ऐशे माझेनी नामघोषे, नाहीच करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. या ठिकाणी केवळ कीर्तन प्रवचनातून उपदेश द्यायचा आणि आपण कोरडं पाषाण राहायचं याच्यासाठी हा सप्ताह नाही. याच्यामध्ये प्रत्यक्ष नामसाधना घडते, भगवत प्रेम वाढण्यासारखं भागवताचं श्रवण आपल्याकडून घडतं. तेव्हा या जीवनामध्ये भगवंताचं प्रेम मागावं किंवा भगवंताच्या सेवेचं फल म्हणून माणसाने मोक्ष मागावा. म्हणजे वारकऱ्याने मागितलं तर मोक्ष मागतो, शेवटचा जन्म. आता किती वेळा जन्मा यावे नित्य होते नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. भगवंताला शरणागती कशासाठी झालेले की ही जन्म मरण परंपरा, आईच्या उदरामध्ये किती दिवस हे कष्ट करायचे, मरणाचे कष्ट, बालपणीचे कष्ट, तारुण्याचे कष्ट, वृद्धापकालाचे कष्ट. त्यापेक्षा हे शरीर धारण केलं की या ठिकाणी दुःख हे निश्चितच आहे. कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. तेव्हा देवा हा माझा आता शेवटचा जन्म असू दे, किंवा मागणीच मागायची झाली तर किती दुःखाचे डोंगर कोसळू दे, पण तू माझ्या हृदयातून कधी परित्वार हृदयी होणी न जावे. तू या ठिकाणी माझ्या हृदयात काढून केला तर मला किरसुनी केलं तरी चालेल, मला नानीतला किडा केला तरी चालेल, अशी त्या भक्ताची मागणी असते. विठ्ठल तेव्हा हे जागराचं कीर्तन आहे, त्याच्यामध्ये आज आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि त्या मागणं काय मागावं तर असं आहे की संसारी जीवनामध्ये आपला आरंभ एकाने होतो आणि शेवट तिसऱ्याच ठिकाणी होतो. जिथं आरंभ आणि शेवट, जसं सांगितलं ना, बीज आणि फळं हरीचे नाम. आरंभालाही परमात्म चिंतन आणि शेवटालाही परमात्म चिंतन, याच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काही नाही. सुरुवातही परमात्म चिंतनापासून आणि त्याची परिसमाप्तीसुद्धा चिंतनातच होते. विठ्ठल संसारात फार स्वामी महाराज सांगायचे, हे एक काही माणसं आली एकाच्या घरी, एका शेतकऱ्याच्या घरी, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कशासाठी आले, आमच्या घरी येणं का केलं. ते म्हणणे की तुमची मुलगी लग्नाला आहे असं आम्हाला कळलं, म्हणून आम्ही तुमच्या घरी आलो. त्याला खूप आनंद वाटला की आता आपल्या मुलीला पाहणार, म्हणजे काहीतरी हे पाहुणे आले, ही चांगली गोष्ट झाली. मग त्यांना जेवण घातलं, मुलगी पाहिली, सर्व झालं. आणि नंतर त्यांनी त्यांच्या गोठ्यावरून जाताना त्यांचे बैल पाहिले आणि मग ते निघाले जायला परत. हा त्यांना बोलवीत आला. तेव्हा त्यांनी विचारलं साधारणपणे म्हणजे आपल्याला कसं वाटलं काय, तुम्ही त्याला वाटलं की आपल्याला सांगतील अमक्या दिवशी आम्ही येऊ, बैठक घेऊ, काय सांगतील. त्यांनी सांगितलं काही नाही, आम्ही आलो पण आम्हाला खूप आनंद वाटला. तुमचा जो पांढरा का बैल आहे, खिलारी बैल, तो आम्हाला खूपच आवडला, येतो आता म्हणाले. विठ्ठल विठ्ठल
उपक्रम केला मुलीच्या लग्नाने आणि शेवट कशाने केला? बैलाने. विठ्ठल विठ्ठल. तसं या परमार्थामध्ये सुरुवात आहे कशाची आहे? परमात्म्यातील. परमात्म्याचं गुणचिंतन, परमात्म्याचं लीला कीर्तन, त्याचं स्वरूप संकीर्तन आणि त्याचं नामसंकीर्तन. आणि परिसमाप्तीसुद्धा काय? तेच गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि स्वरूप संकीर्तन हे करून त्याची सेवा. थोडक्यात काय? त्याच्या जीवनाचा स्थायी भाव किंवा त्याच्या जीवनाचं नावच आहे भजन. विठ्ठल तुकाराम महाराजांना एकदा असं वाटलं, आता आपला वेळ नियोजित आहे थोडा आहे पण त्याच्यात धावतं थोडं चिंतन करू. तर त्याच्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांना एकदा वाटलं की आपण भजन करतो पण अजून आपल्याला परमात्म्याची भेट काही उरावरी झालेली नाही, असं किती दिवस चालायचं? म्हणून तुकाराम महाराजांनी एकदा निश्चय केला देऊच्या वाड्यामध्ये की आज मी जे जाईल तर परमात्म्याचा साक्षात्कार करूनच परत येईल. एक तर हा देह तिथं पडेल किंवा परमात्म्याची भेट तरी पांडुरंगाची होईल. आणि ते भामचंद्र डोंगरावर गेले. तिथं त्यांनी 15 दिवस पुन्हा गुहेत जे शिरले. आजही ती गुहा आहे जिथं तुकाराम महाराजांना पांडुरंग परमात्म्याचा बालरूपात साक्षात्कार झाला. ती गुहा आजही तिथं विद्यमान आहे. तेव्हा तुकोबारायांना 15 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये अभंग आहेत. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणून आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे, विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. पण असेच तिथं विंचू सर्प व्याघ्र आले पण तुकाराम महाराज हल्ले नाही. शेवटी बाळरूप घेऊनही श्रीहरी भेटला. दुसरा एक वास्करांच्या परंपरेत अभंग सांगितला जातो, मला वाटतं गाथेत पण हा अभंग आहे. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीवशिवा शेज रचिली आनंदे, आवटावी पदी आरोहण, निजी निज रूपी निजविला तुका, अनुहात बाळका हल्लरू गाती. तुकाराम महाराजांना 15 दिवसात मनुष्य परमार्थाला खरा जोर लावित नाही. नाही तर परमार्थ जो आहे तो जन्मच्या जन्म लागतात असं नाही, वर्षाच्या वर्ष लागत नाही. जर आपली परमात्मा प्राप्तीसाठी लागणारी जिज्ञासा आत्ता आणि इथं झाली तर आत्ता आणि इथंच देवाची भेट आहे. केले होते आजी जन्मे अवघे विठोबाच्या नावे, तुका म्हणे वारणे, जाणोनी आतरती. केले होते अवघे जन्मे अवघे विठोबाच्या नावे, तुका म्हणे वारणे, जाणोनी आतरती. केले होते आजी जन्मे अवघे विठोबाच्या नावे, तुका म्हणे वारणे, जाणोनी आतरती. केले होते अवघे जन्मे अवघे विठोबाच्या नावे, तुका म्हणे वारणे, केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे वर्मे, तुका म्हणे वर्मे जाणोनिया तरती. तरती. हे त्याचं वर्म आहे. आपल्या जीवनामध्ये सुरुवातही परमात्म्याची पासून व्हावा आणि परिसमाप्ती व्हावी. आता पांडुरंग परमात्म्याने आता अभंग म्हणून दाखवला. त्याच्यामध्ये काय काय अनुभव आले तुकाराम महाराजांना? अनु हात बाळ हल्लरू गाती ना, अनु हात बाळका बाळका हल्लरू गाती. म्हणजे योगी पुरुष जेव्हा निर्विकल्प समाधीचा अनुभव करतात तेव्हा ही जे षटचक्र आहेत तेव्हा त्या अनुहात नावाच्या त्या ठिकाणी आपोआप तुम्हाला ध्वनी न करता तो ध्वनी कायम चालू आहे. अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी, नाम नाही तोंडी कैसा तरे. जो नामधारक असतो त्याला हा अनुभव योगी पुरुषाला जसा येतो तसा हा नामाचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या अनुहात ध्वनी ऐकू आलेला. पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात विठोबा भेटला निराकार. म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं निर्गुण निराकार स्वरूप पण भेटलं. पुन्हा बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. बाळवेशामध्ये बालकृष्ण रूपामध्ये परमात्म्याने पांडुरंगाने दर्शन पण दिलं आणि योगाचा पण अनुभव आला. किती दिवसात? 15 दिवसात.
आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं की तुम्ही आता वाड्यावर जा. तुकोबारायांचे जे बंधू कान्होबाराय आणि जिजाबाई ह्या पतिव्रता असल्यामुळं त्या रात्रंदिवस त्या तुकाराम महाराजांचा त्यांना वेध लागला होता. दोघं सकाळी उठलं की भल्या पाटेपासून अंधार पडेपर्यंत तुकाराम महाराजांना ह्या डोंगरांवर शोधत जायचे, परंतु भेट झाली नाही. तेव्हा भगवंताला वाटलं की तुम्ही घरी जा, परंतु तुकाराम महाराज निघाले. भगवान परमात्मा खाली जिथं आता हनुमंताचं मंदिर आहे तिथपर्यंत त्यांना पोचवण्यासाठी खाली बोलत बोलत आले. त्यांनी वाटेला लावून दिलं, पण तुकाराम महाराज आता जो गाथेचा डोह आहे ना तिथं त्या डोहापर्यंत आले आणि ते त्या आनंदात होते. तसेच पुन्हा भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि भंडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर तिथं पुन्हा ते भजनामध्ये रंगून गेले. शेवटी पांडुरंग परमात्मा तिथं प्रगट झाले आणि त्यांनी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की तुकोबाराय तुम्हाला मी घरी जायला सांगितलं होतं, तुम्ही इथं कशाला आले. तितक्यामध्ये कान्होबाराय आणि जिजाबाई शोध करत होत्या. जिजाबाईंना घरी पाठवलं आणि कान्होबाराय थोडं तिथं फिरत होते. तितक्यात त्यांना या ठिकाणी तुकोबारायांचा आवाज आला आणि तुकोबारायांच्याबरोबर दुसरा एक आवाज आला, तो होता पांडुरंग परमात्म्याचा. पण त्यांना काही ते दिसलं नाही. तेव्हा त्या दिशेने त्यांनी धाव घेतली. तेव्हा तुकोबाराय कोणाशी तरी संवाद करत होते. त्यांनी जाऊन तुकोबारायांच्या पायाला मिठी घातली. ते तुकोबारायांचं जे हे ना वंशावळ आहे ना, त्या वंशामध्ये बंधुप्रेम कसं असावं ही फार मोठी गोष्ट कान्होबाराय तुकोबारायांनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे. त्यांच्या जीवनचरित्रात जेव्हा तुकोबाराय सदैव वैकुंठगमन झालं तेव्हा कान्होबारायांनी इतका शोक केला आहे की त्यांनी दुःखे दुभागले हृदय संपुट, आमचं हृदय भंग पावत आहे, दुभंगलेलं आहे असं म्हटलेलं आहे. आणि देवाला काय म्हणतात तुकाराम महाराज की देवा धिंद धिंद तुझ्या करीनं धिंदड्या दे माझ्या आणून भावावेगी. अशा प्रकारचं मी माझ्या भावाला तू परत आण असं सांगतात. तुझा आणि माझा वैराकार राहील असं बंधूवर त्यांचं असणारं प्रेम आहे. तेव्हा ते कान्होबाराय तिथं गेले आणि तुकोबारायांना विचारलं कोणाबरोबर बोलतात. तेव्हा ते पांडुरंग परमात्म्याशी बोलत होते. पांडुरंग परमात्म्याशी बोलत होते तेव्हा असं समजा की कीर्तनाच्या प्रारंभी मंगलाचरणाचा अभंग येतात. बहुतेक वेळेला साधारणपणे नमनाचा किंवा मंगलाचरणाचे अभंग कोणते असतात आपल्याला माहिती आहे. रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान, किंवा म्हणायचं झालं तर आता कोठे धावे मन धनी न पुरे गुणगाता, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, अशा गरुडाचे वारिके काश्य पितांबर अशा अभंग घेऊन सुरुवात करत असतात. त्याप्रमाणे तिथल्या पूर्वीच्या अनुष्ठानामध्ये तुकोबारायांनी काहीतरी देवाची अशीच विनंती केली होती. देवाचा साक्षात्कार झाला, तिथं पुन्हा भेट झाली आणि त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं की हे साक्षात पांडुरंग परमात्म्याशी मी बोलत आहे. मग त्यांचं काही संवाद झाला आणि पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की कान्होबाराय तुम्ही आता तुकोबारायांना घेऊन जा. ते निघाले. म्हणजे जे केलेलं अनुष्ठान त्याचं फल प्राप्त झालं, सगुण साक्षात्कार प्राप्त झाला. आता जायलाच निघाले तर तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा वळून पाठीमागं पाहत होते. कशासाठी पाहत होते. तेव्हा त्यांनी विचारलं की काही तुम्हाला काय शंका आहे का, तुम्हाला काही मागणं आहे का. तर त्यावेळेला जगद्गुरू तुकोबारायांनी पूर्वी जे उपक्रमात मागितलं होतं तेच मागणं वेगळ्या शब्दात आणि एक नवीन अभंगात मागितलं. त्या अभंगाचं आजचं प्रथम चरण आहे. सावळी सुंदर रूप मनोहर, 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 राहो निरंतर हृदयी माझे, राहो निरंतर हृदयी माझे, अनेक काही इच्छा आम्हा नाही चाळ, अनेक काही इच्छा आम्हानाही चाड, सावळे रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे.
आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपलं जे इष्टदैवत आहे ते सावळ्या वर्णाचं आहे. पण सावळा वर्ण जरी असला तरी निमगोरा किंवा अतिशय गोरा किंवा लाल वर्णाचा पार कमलाच्या पत्राप्रमाणे रक्तकमलाप्रमाणे जरी लाल बुंद असा असला त्याच्यापेक्षा सावळा रंग हा शोभणारा आहे आणि तो श्रेष्ठ आहे. ते आपल्या इष्टदेवतेचं स्वरूप आहे. त्याच्यातही असे तो सावळाच का म्हटलेलं आहे, त्याला निळाच का म्हटलेला आहे, त्याला कृष्ण किंवा काळाच का म्हटलेला आहे, याविषयी काही चिंतनं संत महात्म्यांनी केलेली आहे. त्याच्यातलं थोडक्यात सांगतो. आमचं आवडतं दैवत परमात्मा आहे तो सावळा आहे. याचं कारण असं आहे की परमात्मा खरा काळा ना, सावळा, गोरा ना, धवळा असा तो परमात्मा आहे. पण भक्ताच्या काळा गोरा खुदाना ठेंगना, खुदाना स्वरूप सुंदर ना, अंगळा देखना, अंगळा कैसी दिवसी तयाची भावना, तयाची भावना देवा देवा तयाची भावना, तयाची भावना पंचभौतिकाना निने पंच प्राणावो, पंचभौतिकाना निने पंच प्राणावो रूपधारीले सगुण चांगले, सगुण चांगले रूपधारीले सगुण चांगले, सगुण चांगले नवता काळा गोरा खुदाना ठेंगना, खुदाना ठेंगना नवता काळा गोरा तुझाना ठेंगना, तुझाना ठेंगना स्वरूप सुंदर ना, आंधळा देखना, आंधळा देखना स्वरूप सुंदर ना, आंधळा देखना, आंधळा देखना कैसी दिवसी तयाची भावना, तयाची भावना कैसी दिवसी तयाची भावना, तयाची भावना पंचभौतिकाना निने पंच प्राणावो, पंचभौतिकाना निने पंच प्राणावो रूपधारी सगुण जागले, सगुण जागले रूपधारी सगुण जागले, सगुण जागले. याला म्हणतात प्रतिभेचा अंतस्फुरण. विठ्ठल आता हे चरण आपणच सांगा, कारण मी चुकीचं सांगण्यापेक्षा आपण चरण सांगा, मी त्याचा अर्थ सांगतो. पाठात दुसऱ्याला विचारता येतं पण आता अर्थ मी सांगतो म्हणजे कीर्तनही होईल. विठ्ठल मूळ परमात्म्याचं स्वरूप असे नवथा काळा गोरा खुजाना ठेंगणा. तो काळा गोरा खुजा ठेंगणा काहीच नव्हता. परमात्माच परमात्मा होता, सर्वत्र भरलेला होता. त्याला नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही उराया. जीव काय स्वरूप सुंदर ना, इथं म्हणतात ना सावळे सुंदर. तो परमात्मा सुंदरही नव्हता, स्वरूप सुंदराना आंधळा, आंधळाही नव्हता आणि देखना, हा देखनाही नव्हता. मग कसा होता तो? जीव ईश्वरूप होता का? नाही. जीव शिव याशी तयाशी, जीव शिव कैची तयाशी भावना. पंचभौतिक पाच भूताचं तुमच्या आमच्यासारखं शरीर होतं का? पंचभौतिक ना, नेने पंचप्राणा. हे व्यान उदान समान हे पंचप्राण त्याच्या ठिकाणी होते का? ते त्याचं स्वरूप होतं का? काही नाही. पण असा परमात्मा भक्त कल्याणासाठी काय झाला? रूप धरिले सगुण चांगले. आपल्यासाठी तो परमात्मा आला नावा रूपा.
तुका म्हणे झाला सोपा. आणि तो सुद्धा काय केला, संतांनी आणलेला आहे. या ठिकाणी संतांनी भगवंताला नामारूपाला आणलेला आहे. त्या भक्ती करण्यासाठी, भक्तिप्रेमाच्या आनंदाची लयलूट करण्यासाठी तो परमात्मा तुम्हा आम्हाला सावळे सगुण रूप मनोहर अशा आपलं पाहिलं का, पाहिल या वेध लावी बैसे जीवी जडोनी. तुमचे आमचे जे डोळे आहेत ते रूपाकडं आकृष्ट झाले, पण रूपसुद्धा अलौकिक दिव्य अशा परमात्म्याच्या स्वरूपाकडं नाहीत. आपल्याला हे जे काही रस, रक्त, मांस, अस्थि, विष्ठा, मूत्र यांचा कोथळा असं जे शरीर आहे, आणि ह्या शरीरामध्ये आपण म्हणतो हे फार सुंदर आहे, अशी आपल्याला काय झालेलं आहे, भ्रम आहे. वास्तविक ते शरीर असं आहे की ज्ञानोबाराय सांगतात, हे जर मरणानंतर अग्नीमध्ये गेलं, ज्या शरीराचं आयुष्याचे आयुष्य आपण अंजन भंजन केलं, त्याला सजवलं धजवलं, त्याचं लालन पालन केलं, ते शरीर जेव्हा अग्नीमध्ये जळतं तेव्हा त्याची 4 चिमट्या राख होते. ती देह आगी माझी पडे ना तरी भस्म होऊन उडे. आणि जर कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्लं तर त्याचं विष्ठेत रूपांतर होतं. आणि हे दोन्ही चुकले तर या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा. तर त्याच्यामध्ये सुळबुळीत किडे पडतात आणि त्या शरीरावर आपण प्रेम करतो. त्या प्रेम आहे का तो मोह आहे, तो काय आहे, वेडेपणा आहे. विठ्ठल जीवनामध्ये कोणताही देव असो, नाही तर मनुष्य असो, नाही तर पशुपक्षी असो, 5 प्रकारचे विषय भोगतात आणि सगळ्यांचं याच्यातच जीवन जातं. आहार, निद्रा, भय आणि मैथून, किंवा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. त्याच्यातही माणसं जेवढी मातीत जातात ते रूपाला भुलून जातात. विठ्ठल ज्या शरीराचं आपण अतिशय साहित्यामध्ये वर्णन केलेले ते कीर्तनाचं व्यासपीठ नाही, व्यासपीठावर बोलायचं नसतं. परंतु तेच शरीराला जेव्हा कुष्ठरोग होतो तर त्यावेळेला जी माणसं त्याची आरती करत असतात ती त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभे राहत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्या सौंदर्यावर लोक बोलतात. विठ्ठल आपलं सर्व जीवन मातीमोल करण्याचं 5 विषय आहेत, पण त्याच्यातही रूप विषय हा मनुष्याला जास्त भुरळ पाडणार आहे. म्हणून संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. सगळे संत एकांतात बसले आणि तुका म्हणे ऐसे आहेत गहारी. लोक तर ह्या विषयांमध्ये रंगलेले आहेत, कोणी दुःखामध्ये गांजलेले आहेत. पण साधू लोकांचं कसं आहे, जे का रंजले, विषयात रंगून गेले, का गांजले, जे सुखदुःखाने त्रिविध तापाने होरपळलेले आहेत, त्याशी म्हणे जो आपुले. त्यांना हे माझे आहेत असं म्हणतो आणि तोच साधू ओळखावा, देव तेथेची दानावा. आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना असं वाटतं की ह्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. संतांना असंच वाटतं. म्हणून लोक रूपाकलूप जाईना, पण रूप असं अलौकिक रूप, दिव्य रूप, ह्या परमात्म्याच्या रूपाचं दर्शन केलं तर त्यांनी सांगितलं, निमिषन लगे मन वेधिता, एवढी तुझी स्वरूपता, विठोबा नेनो कैची भेटी, उरणे नाही जीवेसाठी. या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला पाहिलं तर पाहिल्याबरोबर तो आपला बैसला जीवी जडोनी, पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर मनुष्याला आता जगातलं कोणतं सौंदर्य पाहावं लागत नाही. त्या परमात्म्याच्या सौंदर्याचं, त्या कानोपात्र आहे ना, त्या कानोपात्रांना आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. तिला वाटलं किती ह्या परमात्म्याचं तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाशे, काय कमलनयन हास्यवदन असे, हा दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, असं त्याचं जरी वर्णन असलं तरी माझ्यासारखं सौंदर्य त्याचं आहे का. म्हणून ती जेव्हा तिच्या आईनं तिला दर्शनाला नेलं कानोपात्रांना, त्यावेळेला तिनं ते दर्शन घेताना आपलं जे बोट आहे तिचं शरीर सुकुमार होतं, सौंदर्य होतं, माधुर्य होतं. बोट ठेवल्याबरोबर भगवंताच्या पायाला जो खड्डा पडला तो आजही विद्यमान आहे. तिचा गर्व त्या ठिकाणी सौंदर्याचा गर्व नाहीसा झाला, भगवंताने केला. विठ्ठल मधुराष्टक म्हणून आहे,
त्याच्यामध्ये आधरम मधुरम वदनम मधुरम काय हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम असे श्लोक आहेत 8. त्याच्यामध्ये भगवंताचे ओठ मधुर, नेत्र मधुर, परमात्म्याचे सर्व नख मधुर, हात मधुर, पाय मधुर, मधुराधिपते रखिलम मधुरम, सगळंच्या सगळं मधुर, आल्हाद, शीतल, आनंददायी, समाधानकारी अशा प्रकारचं अविनाशी असं परमात्म्याचं सौंदर्य आहे. तेव्हा संतांनी काय केलं की ह्या सौंदर्यावर जर जीव बोलला तर पुन्हा या ठिकाणी ह्या भौतिक सौंदर्याकडे त्याचं आकर्षण होऊ नये आणि म्हणून अशा भगवंताला त्यांनी आणि याला रूपा भळे त्या परमात्म्याला सगुण साकार रूपाला आणलं आणि लोकांना त्या सगुण भक्तीकडं प्रवृत्त केलं. आणि त्या सगुण भक्तीला अतिशय प्राधान्य देणारा संप्रदाय, वैदिक परंपरेला पाळणारा संप्रदाय म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांना तत्त्वज्ञान झालं, आत्मज्ञान झालं. आत्मज्ञानी पुरुषाला काही करायला सांगत नाही शास्त्र. तो ह्या शास्त्राच्या चौकटीतून सुटलेला आहे. शास्त्र त्याच्यापुढं वंदन करतं. सगळ्या जगातल्या विश्वातल्या अधिष्ठात्री देवता त्याला वंदन करून उभे राहतात, परंतु त्याला आता ईश्वराची भक्ती कर्म काहीच राहत नाही. असा हा ज्ञानी पुरुष आहे. तो सर्व बंधनातून मुक्त झाला म्हणून त्याला मोकळा म्हणजे मुक्त असं म्हणतात. असे आपले ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबाराय जेव्हा पंढरपूरला जाण्याची इच्छा होती तेव्हा ते काय म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. या ठिकाणी जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या मनातला माझी ओढच आहे त्या पांडुरंगाकडं. मोक्ष नव्हता तोपर्यंत तीच ओढ होती आणि मोक्ष झाल्यावर ती तशीच राहते. तो त्या स्वभावो भजनम हरे, त्या हरिभक्तांनी पूर्वी जितके उपासना केलेली आहे एवढं प्रेमपूर्वक भक्ती केलेली आहे, ज्ञान झालं तरी त्याची भक्ती निरंतर तशीच राहते. विठ्ठल सांगतात, आधी होता पाग्या ना, आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. अगोदर वाघ्या होता, मल्हारीची वारी माझी मल्हारीची वारी. नंतर तो घोड्याच्या त्या घोडे अश्वशाळेमध्ये काही पाग्या झाला, सेवा करणारा झाला. पण त्याला मध्येच झाडता झाडता लढ यायची. तो म्हणायचा काय खंडोबाचा येळकोट म्हणायचा. अहो म्हणे असं कसं काय होतं? अहो तो पूर्वी तेच करत होता, आता जरी बदल झाला तर त्याचा मूळ स्वभाव काय जाईल का? तसं तुकाराम महाराज म्हणतात, आधी होता संत संघ, मी संत संगतीत भजन करत होतो. आधी होता संत संघ, तुका झाला पांडुरंग, आता मी देवाचं स्वरूप झालो, परी त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. ह्या वारकरी संप्रदायामध्ये सगुण भक्तीला अत्यंत प्राधान्य आहे. तिला ज्ञानानंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती असं नाव आहे आणि त्या भक्तीचे वारसदार तुम्ही आम्ही सर्व त्याचे वतनदार आहोत. विठ्ठल आणि हा जो परमात्मा आहे ना, तो निर्गुण परमात्मा सगुण होईलच कसा असं मनुष्याला वाटतं. निर्गुण म्हणलं तर सगुण कसा होईल आणि सगुण असला तर निर्गुण कसा होईल? आणि पुन्हा आपल्या संप्रदायामध्ये असं आहे की जे सगुण आहे तेच निर्गुण आहे आणि निर्गुण आहे तेच सगुण आहे. दोन्ही टिपऱ्या एकच नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे. या ठिकाणी सगुण आणि निर्गुण असा भेद सांगितला नाही. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सगुण निर्गुण एको गोविंदो रे हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना. सगुण निर्गुण एको गोविंदो रे हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना. तुझा सगुण म्हणून निर्गुण रे, 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 तुझा सगुण म्हणून निर्गुण रे.
तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. परमात्मा जो सगुण आहे तो निर्गुण आहे. काही लोक म्हणतात नाही परमात्मा निर्गुणच आहे. जर परमात्मा निर्गुण परमात्मा केवढा आहे तुझा, तो म्हणतो सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला. मग जर सगळीकडे तुझा परमात्मा आहे तर सगुण काही तुझा काका आहे का? विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आत्ताच सांगितलं, भंडाऱ्या डोंगरावर भेट होते. तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याला डोळे भरून पाहतात. पाहिलेची काय खादलेची खावे वाटे आणि भेटले भेटी आवडी. अशा प्रकारची ती तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसा ताने जात आहे. मन झाले परी न धाये, पुढती पुढती राजा विठ्ठलू पाहे. तुकाराम महाराज पुन्हा डोळे भरून परमात्म्याकडे पाहतात. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात की तुकोबाराय तुम्हाला काही मागायचे का? तुकोबारायांनी सांगितलं, सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या. माझ्या हृदयामध्ये तुमचं स्वरूप जे आहे ना ते जर माझ्यात राहिलं तर राहो आता ह्याची ध्यान. डोळा मन लंपट कोंड कोंडणी धरीन जीवे, देह भावे पूजिन होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी. तुका म्हणे गोजिरिया विठोबा पाया पडू द्या. तुकाराम महाराज परत धावत गेले, पांडुरंग परमात्म्याच्या पायाला मिठी मारली. अशा प्रकारचं झालं. तेव्हा भगवंतांनी सांगितलं तुमची माहिती ठीक आहे, पण तुकोबाराय तुम्हाला काही स्थिती आहे तुमची की या ठिकाणी एक तर जिजाबाई कर्कश स्वभावाच्या आहे. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मिली. ही तुमची परिस्थिती मी जाणत आहे. त्या दृष्टीनं तुम्हाला काही मदत पाहिजे का, किंवा तुमचं काही मागणं आहे का? तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात, देवा मला तुझं रूप हृदयात राहू दे, याच्या पलीकडचं माझं दुसरं काहीच मागणं नाही. ही अभंगाच्या द्वितीय. आपल्या वारकरी संप्रदायाचं सूत्र आहे. आणि शेवटचे संत कवी निळोबाराय यांनी एकाच चरणामध्ये आपल्याला संपूर्ण आयुष्याचं मार्गदर्शन सांगितलेलं आहे. तुम्हाला परमार्थिक जीवन समृद्ध करायचे ना, निर्वेद करायचे ना, याची देही याची डोळा देवाचा साक्षात्कार करायचा ना, तर एकच साधन, दोन साधनं सांगितली, मुखी नाम आणि हृदयी ध्यान. त्यापैकी ते इथं काय सांगितलं, अगोदर हृदयी ध्यान आणि दुसऱ्या चरणात सांगितलं का मुखामध्ये मधुर परमात्म्याचं नाम. ज्याच्या हृदयात परमात्म्याचं नाव आहे
आणि मुखात परमात्म्याचं नाव आहे आणि हृदयात परमात्म्याचं ध्यान आहे. स्वामी महाराज सांगायचे, नामस्मरण करतो तरी लवकर समाधान वाटत नाही, जपाची संख्या तर बरोबर होती. अरे नाम घेत असताना जणू काही नाम घेता जगत येते, काही पुढे उभा नाम घेता कंठी, पुढे उभा जगत येते. नामस्मरण करत असताना परमात्मा माझ्या समोर तरी आहे किंवा माझ्या हृदयात आहे, करुणादृष्टीनं माझ्याकडं पाहत आहे. आणि हे घेतलेलं नाम हे नाम नाही, ही परमात्म्याला मारलेली हाक आहे. तुकाराम महाराज नामदेवरायाच्या अवतारात असं सांगतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे. या ठिकाणी अमृतापेक्षा गोड अशा प्रकारचं हे मधुर असणारं भगवंताचं नाम आहे. ते नाम आपल्याला जर आपण अत्यंत श्रद्धापूर्वक प्रेमपूर्वक जर घेतलं तर ते म्हणतात ते नावच मला गोड आहे. सर्वात गोड काय असेल तर गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आणि मग त्यानंतर तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याकडं एक परिहार देतात की देवा तू आम्ही तर अल्पज्ञ, परंतु तुझ्याच कृपेने आम्हाला जे कळतं ते असं कळतं की माझे आतापर्यंत किती जन्म झाले, कारण जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. तुम्ही रामराय होते तेव्हा सुद्धा आम्ही होतो, कृष्ण होते तेव्हाही आम्ही होतो, प्रल्हादच्या रूपाने सुद्धा होतो, नामदेवरायाच्या रूपाने होतो. आपले किती जन्म म्हणजे किती अवतार झाले तेव्हा मला कळत नाही, पण मला एवढे अवतार आठवतात आपले. कारण तुकाराम महाराज म्हणतात की जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान पाहायला लागले आणि मग त्यांनी सांगितलं की देवा तुम्ही पहा बरं, प्रत्येक जन्मामध्ये जेव्हा मी तुमच्याबरोबर आलो आणि तुमची भक्ती केली, तुम्ही सांगितलं की माग, त्या मी काय मागितलं याचा तुम्ही विचार करा. कोणत्या तरी त्या प्रल्हादाला जेव्हा माग म्हटले ना भगवान, तर त्यांनी सांगितलं, चांगलं लक्ष द्या, श्लोक आठवलं तर सांगा. भागवतामध्ये श्लोक, महाराज काही श्लोक आहे भागवतामध्ये श्लोक आहे का तो म्हणतो की मला जर द्यायचंच झालं तर मला मागण्याची जी इच्छा देऊ नको, मला माझ्या जीवनामध्ये का भगवान म्हणतात माग. आणि त्यांनी सांगितलं की मला कोणत्याही प्रकारची मागण्याची इच्छाच माझ्या अंतकरणात होऊ देऊ नको, हे मी मागतो. विठ्ठल मागणे ते सरे ऐसे करी देवा. हा, मागणे ते सरे ऐसे करी देवा. हा, ते मागणे ते सरे ऐसे करी. माझं मागणंच संपू दे, पण तो दुसरा आहे मी देवा तुमच्याकडे न काम हम. तर त्यांनी सांगितलं की एक संत मागत असतात ते असं सांगत असतात, न काम हम, मी देवाचं इंद्राचं राज्यसुद्धा मागत नाही. प्राणीनाम दुःख आर्त प्राणी जे आहेत त्यांचा दुःखाचा नाश हो हे मागतो. किंवा देवाकडे जरी मागायचं झालं तर या ठिकाणी सांगतात की मला मागण्याचीच बुद्धी देऊ नको, हे संतांचं काय आहे, मागणं आहे. पण देवा मी तुझ्याकडं मागितलेलं आहे, पण काय मागितलेले प्रत्येक जन्मामध्ये. प्रल्हाद जन्मात तर त्यांनी सांगितलं मला मागण्याची इच्छाच देऊ नको. याचा अर्थ मी तुझं प्रेम सोडून तुझी भक्ती सोडून मी कधीच काही मागितलं नाही. मग तू एवढा विचार करायला नको का, मागच्या माझ्या अनंत जन्मामध्ये मी जर कधीच तुझ्याकडे मागितलं नाही आणि भक्ती सोडून दुसरं काही मागितलं नाही. बरं, त्याच्यामध्ये माझं भोगाकडं कधी लक्ष नव्हतं, सगळं लक्ष त्यागाकडं होतं. जन्मोजन्मी आम्ही मागितले तुझं, हेच मी तुमच्याकडं मागितलेलं आहे. तेव्हा तुला काय करायचं त्या ठिकाणी, आता तुला काही वाटावं नाही, तू निर्धास्तपणे मोकळ्या मनाने आम्हाला ते देणं सहज द्यावं, असं तुकोबाराय देवाला तिसऱ्या चरणात सांगतात. जन्मोजन्मी आम्ही मागितले तुझा, जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझा. जन्मी ऐसे मागितले तुझा.
इच्छा आम्हा नाही ताड अनेक काही इच्छा अनेक काही इच्छा आम्हा नाही ताड जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझा आम्हासी सहज द्यावे आता सहज द्यावे आता जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझा आम्हासी सहज द्यावे आता आम्हासी सहज द्यावे द्यावे आता तुकोबार आहे. काही मनुष्याने जीवनात आलं ना, मनुष्याने परमात्म्याशी तर संवाद करावाच मनातल्या मनात, परंतु परमात्म्याशी खरं प्रेमाचं भांडण पण करावं. तो परमार्थ जास्त शोभा देतो. जसं तुकाराम महाराज, नामदेवराय, जनाबाई देवाला शिव्या देतात आणि त्या शिव्या देवाला आवडतात. जनाबाई म्हणते तुझी रानरणकी झाली असं त्याला म्हणते. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या असं बोलतात. आणि जनाबाईचा हात धरतात देव. जणे तू असं का म्हणते मला, मी तुझी वा काढतो, तुझ्या गोवऱ्या थापतो, तू असं म्हणू नको ना. विठ्ठल तुकोबार आहे थोड्या सौम्य भाषेत म्हणतात की काय आम्हाशी सहज द्याव्यात. जेव्हा सहज व्यवहारातले जर एखादा मनुष्य वारंवार तेच तेच मागत असला तर त्याला दुसरं देऊन काय उपयोग आहे. जे मागतो तेच द्यावं ना, आणि ते सहज द्यावं. सहज म्हणजे स्वाभाविकपणे द्यावं असं सांगतात. तर म्हणतात की अशा प्रकारच्या तुझ्या मागणीची पूर्तता करणारी आणखीनही काही स्थळं असतील तुकोबारायांना परमात्मा म्हणतात, तर त्यांच्याकडे काही मागून घे. काही मला सांगायचं असेल तर मला हे सांग. त्यांनी सांगितलं की माझी मागणी पूर्ण करण्याविषयी मी हा सगळा विचार देवा करून ठेवलेला आहे आणि हा अनुभवही घेतलेला आहे. आणि अशा प्रकारचे शास्त्राचे विधानही मी पाहिलेले आहेत. शास्त्रच असं सांगतं की मनवनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुझ्या सोडून मला ह्या संसार सागरातून तारून नेणारं दुसरं कोणीच नाही. देवा तूच प्रतिज्ञा केली ना महाभारत युद्धामध्ये की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू सांगतो सर्वाचा त्याग करून मला शरण येत. किंवा तूच सांगतो की नव्या अध्यायामध्ये श्लोक आहे की मी सर्वांचा विठ्ठल तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या विशित चेतसाम. आणि तुझ्या या शब्दावर मी विश्वास ठेवला आणि जन्मोजन्मी साधन करीत आलो. कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळी मायबापा. या संसाराची राख रांगोळी तुझ्यासाठी मी केलेली आहे. या ठिकाणी जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझ्या नाही मनी मानस ये. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्हाशी सहज द्यावे आता. आणि दुसरं कुठं सांगू नको. कारण जगामध्ये दयेची घनीभूत मूर्ती किंवा मूर्तिमान दया म्हणजे माझं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा. तू सोडून विश्वात सगळ्या त्रैलोक्याचा झाडा घेतला, शोध घेतला तर तुझ्यासारखा दयाळ जगात कोणीच नाही. हे अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतो. तुका म्हणे तुझे जे दयाळ, तुका म्हणे तुझे जे दयाळ, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुझे जे दयाळ, तुका म्हणे तुझे जे दयाळ, तुका म्हणे तुझे जे दयाळ. धुंडिताच काळ नाही आम्हा, धुंडिताच काळ
नाही आम्हा नाही आम्हा आणि काही इच्छा आम्हा नाही ताड आणि काही इच्छा आम्हा नाही ताड तुका म्हणे तुझा ऐसे जे दयाळ तुका म्हणे तुझा ऐसे जे दयाळ म्हणे तुझा ऐसे जे दयाळ तुका म्हणे तुझा ऐसे जे दयाळ धुंडिता सकळ नाही आम्हा धुंडिता सकळ नाही आम्हा आणि काही इच्छा नाही ताड आणि काही इच्छा नाही ताड धुंडिता सकळ नाही आम्हा धुंडिता सकळ नाही आम्हा आणि काही इच्छा नाही ताड आणि काही इच्छा नाही ताड तुका म्हणे तुझा आईसाजी दयाळ धुंडिता सकळ विश्व नाही आम्हा धुंडिता सकळ नाही. नाही आम्हा आम्हा सकळ विश्व धुंडिता सगळ्या जगामध्ये आम्ही धुंडलं शोध केला पण तुझा ऐसा दयाळ कोणी नाही तुझ्यासारखा दयाळू या ठिकाणी नाही. म्हणजे दुसऱ्या जसं लोणी आहे किंवा लाख आहे त्याला थोडी उष्णता लागली की ते पगळते तसं आपल्या भक्ताचं दुःख ऐकलं किंवा मनात आठवलं तरी ज्याचं हृदय त्या ठिकाणी द्रवीभूत होतं पगळतं असा तू परमात्मा आहेस. त्याचं हे एक डोंगरीजी महाराज सांगायचे की एकदा अर्जुन भगवान परमात्म्याला भेटायला गेला आणि त्यावेळेला परमात्मा आपल्या शय्येवर पडलेले होते गुडघ्यावर गुडघे टेकले होते आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा चाललेल्या होत्या. तेव्हा त्यांनी विचारलं अर्जुनाने देवा सर्वांचे अश्रू पुसणारा तू आणि आज तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का असं विचारलं. तेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं काय झालं की मी बसल्या बसल्या मला द्रौपदीची आठवण आली आणि द्रौपदीच्या जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळेला तिनं जे सर्वांना धावा केला तिच्या मदतीला कोणीच धावलं नाही आणि शेवटी तिनं माझं स्मरण केलं. मग मी मात्र तत्काल गेलो पण मधल्या काळामध्ये तिच्या अंतःकरणाला ज्या वेदना झाल्या त्याचा आठवण झाली का माझ्या हृदयामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा डोंब दुःखाचा क्लेशाचा व उद्विग्नतेचा डोंब उसळतो आणि त्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू झाले. याचा अर्थ काय भक्ताच्या काही अकल्याणाचं अमंगलाचं दुःखाचं क्लेशाचं स्मरण झालं तरी देवाचं काळीज दुभंगतं असा इतका दयाळू तो परमात्मा आहे. म्हणून तुका म्हणे तुझा ऐसाजी दयाळ धुंडिता सकळ विश्व नाही अशा प्रकारचा तू परमात्मा आहे. त्या ठिकाणी जगामध्ये किती जरी दया म्हटली ना तर ती दया ज्या परमात्म्याच्या विभूती सांगितल्यात ना विभूतीमध्ये दया ही परमात्म्याची विभूती सांगितली. माणसाच्या ठिकाणी किती दया असली ना समजा एखाद्या भिकाऱ्याची दया आली तर तो त्याला काय करील काहीतरी भिकेपुरतं थोडं देईल. जर त्याच्या मुलगी अडचणीत असली तर तिला यथाशक्ती देईल आहे की नाही. मुलगा अडचणीत असला तर त्याला जास्तीत जास्त देईल पण सर्वस्व कोणी देत नाही. पण परमात्मा असा आहे का आपलं सर्वस्व देतो आणि कोणाला देतो भक्तालाच देतो असं नाही. जे लोक नास्तिक आहे ना जे लोक म्हणतात ना जगात देव वगैरे काही नाही पुण्यपाप ही भूलताप आहे असं म्हणतात त्यांचा प्राण कोण चालवतो. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवी ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. त्यांनी सांगितलं मानसाचे देव चालवी अहंता मीचे एक करता म्हणून नये अशी स्थिती आहे. फुटती तरुवर उष्ण काळमाशी जीवन तयाशी कोण घाली अशा प्रकारचा हा परमात्मा नास्तिकाचं सुद्धा जीवनचर्या चालवतो आणि त्या परमात्म्यासारखा दयाळू कोण आहे. तुझा ऐसा दयाळू कोणी नाही. कोणी सगळ्या विश्वात धुंडून पाहिलं त्रैलोक्यात
तरी परमात्मा जेवढा दयाघन आहे तेवढं कोणीच नाही. परमात्मा काय देतो? आपलं सर्वस्व देतो. परमात्मा आपल्याजवळ काहीच ठेवत नाही. तो आपल्या स्वरूपात घेऊन वेगळंसुद्धा ठेवत नाही. आपल्याला परमात्माच करून टाकतो. याच्यापेक्षा जगात दयाळू कोण आहे? आपलं सर्वस्व देणारा कोण आहे? मानवी जीवनामध्ये सर्वस्व देणारा कोणी भेटणार नाही. पण आपलं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा मात्र आपल्या स्वरूपात घेतो. आज जर पाहायचं झालं बघा, वृंदावन आपल्या ह्या परिवारामध्ये दरवर्षी वृंदावनाची वर्षानुवर्ष काही सेवा झाली. तर त्याच्यामध्ये जे बाके बिहारीची मूर्ती आहे आणि आपण तर दिंडीला जातो पंढरीला, पंढरीची जी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे. तर असं सर्वच सांगतात, सर्वच विश्वातले लोक सांगतात. आणि आता एक नवीन संशोधन झालं, त्याला ऑरो म्हणतात. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराभोवती जे तेजोवलय असतं, तर जेवढ्या जगामध्ये मूर्ती आहे त्याच्यात जगामध्ये संपूर्ण त्याच्यात वृंदावनची मूर्ती आणि पांडुरंगाच्या मूर्तीसारखं तेजोवलय जगात कुठंच नाही. म्हणजे हे साक्षात सच्चिदानंद ब्रह्मच नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्ता पुंडलिके देखिले आणि उभे केले विटेवरी. अशा प्रकारची स्थिती आहे. काय सांगत होतो? विठ्ठल विठ्ठल. तर आता त्याचं असं आहे की या ठिकाणी जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं हे दोन मूर्तींच्या विषयी सांगत होतो आपण की त्याचं कारण असं ह्या मूर्ती एवढ्या तेजवान का? तर त्याचं असं सांगतात की मीराबाईंना जेव्हा त्यांचा खूप छळ झाला सासऱ्यामध्ये विधवा कालामध्ये, तेव्हा त्यांनी तुळशीदासाला पत्र लिहिलं की मला इथं जगणंसुद्धा मुश्किल झालं आहे, भजन करणं तर लांबच, मी काय करू? तेव्हा तुळशीदासांनी मीराबाईला पत्र लिहिलं की तुम्ही सुखी लिहित हरिनाम, तुम्ही खुशालवनामध्ये निघून जा आणि भगवंताचं भजन करा, पण तुम्ही त्या घरी राहू नका. त्यांनी तात्काळ एक राजाची सून होती, पण तिनं सगळं सोडून दिलं. सुखी लेत हरिनाम. आणि ती जी निघाली मीराबाई ती वृंदावनला गेली. रात्र होती, गेली तेव्हा दरवाजे बंद होते, पण मीराबाईचं भजन ऐकण्यासाठी आपोआप ते दरवाजे सताड उघडले. मीराबाई भजन करत हरिगुण गावत नाचुंगे त्या बाकेबिहारीच्या मूर्तीपर्यंत गेला आणि परमात्म्याने त्यांना आपल्या शरीरामध्ये समरस करून टाकलं. फक्त त्यांचं जे वस्त्र आहे ते बाहेर राहिलं. पुजारी आले तेव्हा त्यांना ती ही गोष्ट कळली. तसंच ह्यांचं सांगतात कान्होपात्रासुद्धा भजन करीत भगवंताच्यापर्यंत गेल्या आणि त्यांचं हृदय इतकं भगवंताच्या विषयी इतकं आर्द्रत झालं किंवा इतकं भगवंताच्या विषयी प्रेमाने त्या ठिकाणी ओतप्रोत झालं की भगवंतानी त्यांचंही वस्त्र बाहेर राहिलं आणि त्यांना घेतलं. इतकं हे परमात्म्याचं जे स्वरूप आहे याचं कारण असं सांगतात की संतांचं तेज त्यांनी आपल्या देवाच्या तेजामध्ये स्थापन केलेलं आहे. म्हणून या मूर्ती म्हणजे देवापेक्षाही संतांचं तेज जे आहे ते देवाला ते तेज जास्त आवडतं, किंबहुना ते त्याचं इष्ट आहे. देव काय करतो? संतांची भक्ती करतो आणि भक्त काय करतात? देवाची. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. अशी स्थिती आहे. म्हणून म्हणतात तुका म्हणे तुझा ऐसाजी दयाळ धुंडिता सकळ विश्व नाही, अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड. आम्हाला दुसरी कोणतीच इच्छा नाही, तुझे नाम गोड पांडुरंग. या ठिकाणी आपण यथाशक्ती यथामती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. असं आहे की या ठिकाणी हे जे वायुमंडल आहे इथं येण्याने जो आनंद होतो तो आनंद अवर्णनीय अशा स्वरूपाचा आहे. त्याचं मी शब्दांनी कोणत्याही प्रकारचं प्रकटीकरण करण्याला असमर्थ आहे. इथं जी सेवा करायची त्या सेवेचा अर्थ इतकाच आहे की या ठिकाणी प्रातस्मरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बाबा जे आहेत ते खऱ्या अर्थाने दास्यभक्त आहे, दास्यभक्तीचे आचार्य आहेत. तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भव नदी. अशा प्रकारचं त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे. इथं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला अलंकापूरसारख्या महान क्षेत्रात राहायला मिळतं. संतांचा सद्ग्रंथाचा माऊलीचा थोडा सहवास होतो आणि त्यामुळं अधिकार नसतानाही हे कानावरून सारखे सात्विक शब्द जात राहतात, श्रवण थोडंसं घडतं, त्यामुळं आम्ही हे शब्द बोलू शकतो. परंतु हे जरी शब्द आम्ही बोलत असलो तरी हे सगळे शब्द आमच्या ओठात आहेत, पोटात असतील असं नाही. मग पोटात नाही
तर तुम्ही पोटातून तरी कशाला आणता, जेव्हा पोटात वती येतील तेव्हाच सांगावेत. पण आपण काय म्हणतो, सेवेसाठी घेतलेला अभंग. याचा अर्थ आपण सेवा करत असताना कधीतरी आपल्याला लाज उत्पन्न होईल आणि आपल्याला ही अनुभूतीची जी काय उत्कट जिज्ञासा अंतकरणात होईल आणि त्यावेळेला हे महापुरुष जे आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे ही भीक त्यांच्या चरणाच्या ठिकाणी मागायची की आमचे ओठातले शब्द आमच्या पोटात जावे आणि मरणाच्या अव्यवहित एक क्षण का होईना हा जो मनुष्य जन्म दिलेला आहे त्या जन्माचं सार्थक झालं असा आम्हाला तृप्तीचा ढेकर यावा आणि मग हे शरीर पडावं. ह्यासाठी लागणारं मनोबल, बुद्धिबल, आत्मबल आणि शारीरबल त्यांच्याकडून मिळावं ह्या प्रार्थनेसाठी ही शब्दरूपी सुमन पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करायची. आपल्या सर्वांच्याकडं आशीर्वादाची माऊलीची आपण रूपं आहात त्यांच्याकडं ह्या आशीर्वादाची याचना करायची आणि आजच्या चिंतनाला विराम द्यायचा. विठोबा Kumar